पाळणं गरजेचं नाही. लगेच आलं पुस्तकाचं रूप सांगतो नाही. म्हणजे हा धर्म अभ्यास चिंतनातून जर आपल्याकडे रुजला तर ते लगेच आपल्याकडून ते प्रसारित होतं, आपल्याकडून ते दिसतं. हा धर्म अभ्यासाचा एक महत्त्वाचा गुण त्याच्यामध्ये जातो. प्रवचनातून आपण बघत आहात, प्रवचन देत असताना अभ्यास लागतो. नुसता अभ्यास नाही तर ती वेळ प्रसंगी आपल्याला त्या मुद्द्यानुसार बोलता पण आलं पाहिजे. मला आठवत आहे विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक होते बाहा कल्याणकर. एक नेहमी वाक्य म्हणायचे, आपल्या भारतामध्ये अवघड बोलणाऱ्याला तत्वज्ञानी म्हणतात, अवघड बोलणाऱ्याला तत्वज्ञानी म्हणतात आणि मुद्दा सोडून बोलणाऱ्याला विचारवंत म्हणतात. मुद्दा सोडून बोलणाऱ्याला आपण बघा, अवघड विषय हा उपस्थितांच्या मनामध्ये, उपस्थितांच्या मेंदूमध्ये रुजवण्यासाठी विचारवंत आणि तत्वज्ञानाचे जे योग्य सांगण्यात लागण्याची जी हातोटी आहे, त्या अभ्यासातून जे निर्माण होते, ती साधनेतून निर्माण होते, ती सूर्यरत्नांनी निर्माण केली. एक वेगळं. आणि दुसरा गोष्ट म्हणजे तो म्हणजे मित्रता. मित्रत्वाच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो असं म्हणलं तर वापर करतात. मैत्री आपण म्हणतो, मैत्री युक्त भविष्याचे मित्रांना किती महत्वाचं आहे. तर त्यांच्यामध्ये हा गुण खूप चांगला आहे. आपल्या मित्राला जे पाहिजे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये ते देण्याची क्षमता आहे, ते आपल्याला देता आलं पाहिजे. जर एखादा मित्र जर चुकला तर त्या मित्राला त्या भाषेमध्ये त्याला स्पष्टपणे सांगण्याची हरकत नाही. सांगतात असाच एक मित्र जर वेगळा वागत होता, त्याला त्यांनी मित्रता दिली आणि त्याला समज दिली की तू जर हे व्यवस्थित वागला नाही तर भविष्यात त्याची संकटे तुला ओळखतील, त्याला तुला सामोरं जावं लागेल. हे सांगण्याची सुद्धा शैली आपल्यामध्ये पाहिजे. आणि हा मित्र आणि मैत्रीचा अजून एक गुण तुम्हाला सांगतो. माझ्या समोर घडलेला तो अनुभव आहे. तो अनुभव असा आहे, ब्रह्मचारी उल्हासत्वर यांचा एक चिरंजीव साडीपुत्र हा त्यांचा चिरंजीव. आदल्या दिवशी आम्ही त्याला भेटायला गेलो. मी सुचिरत्न अगोदर होते, संध्याकाळी 8 वाजता त्यांना भेटायला गेलो. मी सुचिरत्न त्याच्या जवळ बसून त्याला हात फिरवत होते, पुन्हा घाम द्यायला त्याला घाम पुसत होते. तो बोलत होता, ते बोलण्याचं वाक्य मला सांगायचं आहे. त्याने म्हणाला होता की सुचिरत्न, मी जर गेलो तर मला जर पुनर्जन्म जर मला भेटला तर मी बुद्ध घ्यायला जाईल, भिक्षू होईल आणि दान मागण्यासाठी, भिक्षा करण्यासाठी तुमच्या घरी येतात. आता आजारी होता, त्या अवस्थेमध्ये म्हणजे तो बुद्ध आणि बुद्धगयाचे चिंतन करत होता. का सुचिरत्नांशी त्यांचा संपर्क होता, मित्रता होती आणि मला तुमच्याकडे दान मागायचे होते, भिक्षा करण्यासाठी यायचे. ही भावना आहे ती मैत्रीमुळे निर्माण झाली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला निरोप आला की तो साडीपुत्राचा निधन झाला. मला एक सांगायचंय, मरणाच्या क्षणी माणूस काय म्हणतो, माझे हे राहायला यायचं, त्याचा चेहरा बघायचा आहे, तो यायचा बाकी आहे, मला याला बोलायचं, आईला बोलायचं, वडिलांना बोलायचं. तर त्यांनी सुचिरत्न समोर ती अपेक्षा व्यक्त केली. सुचिरत्न त्याला समजून हो आपण जाऊ बुद्धगयाला न्यावं नाही म्हणतो. तर हा मैत्रीचा गुण आपल्यामध्ये असताना तो व्यक्त होऊ शकतो. हे दोन गुण मला इथे महत्वाचे या ठिकाणी जाणवले. आणि आज आपण जे विचार ऐकणार आहोत, बोलता बोलता ते पण म्हणा, आज आता काही बाहेर दिवाळीचे फटाके, दिवाळीचे बॉम्ब, सुतळी बॉम्ब यासाठी संध्याकाळपर्यंत त्याचा आवाज येत आहे. पण इथं मात्र वैचारिक आणि क्रांतीचे विचारांचे हे बार या ठिकाणी आता उठणार आहे. आणि हे विचाराचे बार हे प्रतिगामी शक्ती ऊर्जा आहे. मानवाच्या सुखासाठी असणाऱ्या तत्वचिंतनाविरुद्ध आहे. त्या विरुद्ध असणारे हे जे आहेत बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून त्यांना जाणवले, त्यांनी अनुभवलेले की या ठिकाणी विचारांचे सुतळी बॉम्ब असेल, वेगवेगळे नावं द्या, पण हे मात्र या ठिकाणी बार या ठिकाणी आज उठणार आहे. आणि हे याचा अनुभव आपण घेणार आहोत.
तत्पूर्वी धर्ममित्र दुधोळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी धर्माचार्य सुचीरत्न यांचं पुष्प देऊन स्वागत करा. चला तर मग आता मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना विनंती करतो की आजच्या या विचाराला आपण सुरुवात करा. आपल्या प्रवचनाला सुरुवात करा. धन्यवाद ब्रह्मचारी नीलरत्न. माझ्याविषयी ते चांगल्या चांगल्या गोष्टी बोलत आहेत आणि मला याची पण जाण आहे की माझ्याविषयी काही वाईट गोष्टी पण काही लोक बोलत असतील. आपल्याला या दोन्ही गोष्टीचा संतुलित विचार करता आला नाही. महामंगलसूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की पुढचा सर्वकरणे ही चित्ता व्यसन संपत्ती. हे जे लोक धर्म आहेत जे स्तुती करतात आणि जे निंदा करतात त्या दोघांनाही आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे? चित्त अकंप ठेवलं पाहिजे. त्यांचे धन्यवाद देतो मी, म्हणजे त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण लोक स्वभावाशी संपर्क आला असता कुणी स्तुती करेल, कुणी निंदा करेल, कुणी तुम्हाला फूल देईल, कुणी तुम्हाला दगड मारेल. अशा सगळ्या प्रसंगामध्ये त्याचं चित्त कंपित होत नाही. त्याचं काय होतं? त्याचं महामंगल होतं. आणि म्हणून आपण या बौद्ध धर्माच्या सरावामध्ये स्वतःला जर टाकलं तर आपल्याला काही चिंता करायची नाही. एक तिबेटियन कथा आहे. कथा म्हणण्यापेक्षा ते अतिशय घडलेला प्रसंग आहे, सत्य कथा आहे. लामा असतो, तो लामा आपल्या कुटीमध्ये राहतो आणि एक लहान बाळ त्याच्या उंबरठ्यावर सोडून एक महिला निघून जातो. अगदी नवजात आहे, काही महिन्यात असेल. तो लामा त्याला घेतो, सांभाळतो त्याला. जे काही त्या लहान मुलाला करायचं असतं त्या बालकाला सगळ्या गोष्टी त्याला पुरवतो. लहानाचा मोठा होतो, बालक होतो. आता हे बालक जसे इकडं तिकडं बागडत आहे, एकमेकावर हुशारी करत आहे, तसा तो जो छोटा बालक आहे तो असा खोड्या करायचा, सगळं करायचा. तो त्याचा शेंगूळ काढायचा. लहान बालक म्हणजे आपल्याला सगळ्याच गोष्टी करावं. लामानं सगळं केलं. 20 वर्षाचा मुलगा झाला आणि 20 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर ज्या बाईनं ते मूठ त्याच्या उंबरठ्यावर टाकून गेलं होतं, ती बाई पुन्हा आली. पण ते 20 वर्षापूर्वी तुमच्या उंबरठ्यावर मी माझं बाळ टाकून दिलं होतं. लावा म्हणतात, तो बघ तुझा तो टाकून दिलेला बाळ तिथं आहे. तो किती वर्ष झालेला आहे? 20 वर्षाचा त्यांना भांड मुलगा झालेला आहे. बाई म्हणते मी त्याला घेऊन जा. लामाने काय म्हणावं? लामाने म्हटले ठीक आहे. काय म्हटले लामा? ठीक आहे. म्हणजे बाईनं सोडून पण दिलं आणि घेऊन पण गेलं, पण लामावर त्या भिक्षूवर काय प्रभाव झाला का? या वृत्ती कुठून निर्माण होतात? ही वृत्ती बुद्ध धर्माचा जो अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करतो, स्वतःवर आचरण करतो, त्याच्यामध्ये या वृत्ती काय होतात? निर्माण होतात. जे माझं नाही त्याला मी माझं कसं म्हणू? ज्या बाईचं माझं होतं तिने टाकून दिलं, पुन्हा तिला 20 वर्षानंतर आठवण आली की मी माझं बाळ टाकलं होतं, तुझं होतं तू घेऊन जा. आणि म्हणून ज्याच्या चित्ताला
लोभ स्पर्शत नाही, त्याच्या चित्ताला द्वेष स्पर्श करत नाही, असा जो कुणी आहे तो कोण आहे? तो बौद्ध आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत राहतील. कुणी तुम्हाला चांगलं म्हणेल, कुणी वाईट म्हणेल, कुणी तुम्हाला तुमची निंदा करेल, कुणी स्तुती करेल, कुणी शिवीगाळ करेल, कुणी तुमच्याबद्दल गुणगान गाईल, तरी सुद्धा आपल्याला दोन्ही गोष्टी काय करता पाहिजे? तेवढ्या तन्मयतेने ऐकता आल्या पाहिजे. म्हणजे 20 वर्षाचं त्या मुलासंदर्भात जे काही त्याचं वागणं होतं, जे वागणं होतं, जे प्रेम त्याला अर्पण केलं होतं, त्याला जीवाचं रान करण्यासाठी अतिशय काबाड कष्ट केलं होतं, त्याला दूध पाजलं होतं, त्याला जेवण बनवून दिलं होतं, परंतु त्यांना भान झाल्यानंतर त्याची आई पुन्हा घेऊन जाते. त्याच्या चित्ताला कुठलंही काही दुःख नाही. हे जर आपण प्रामाणिकपणे परिणामकारकपणे बुद्धाचं आचरण करू लागलो तर आपल्यामध्ये सुद्धा अशा अतिशय अकंप चित्ताच्या अवस्था आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि म्हणून त्यांचं मी हृदयपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या काही गोष्टी ते माझ्याबद्दल बोलत आहेत आणि त्याच्यातून खरंच लोकांना प्रेरणा मिळते. म्हणजे या गोष्टी त्या का सांगत आहेत, कशासाठी सांगत आहेत, माझी स्तुती म्हणून सांगत आहेत का, की बाबा हे असा माणूस काम करत आहे, त्याच्यातून थोडंफार अजून जर कोणाला मिळालं तर ते लाभ होईल. बाबासाहेबांच्या कथा आपण ऐकतो, बुद्धाच्या कथा ऐकतो, अशा वेगवेगळ्या संत महात्मे ऋषी पुरुष सगळ्यांच्या कथा ऐकतो. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असाच आहे की त्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध होता. एक लहान मुलगी रोज त्या पर्वतावर जाते, उंच पर्वतावर जाते, डोंगरावर राहते. तिबेटच्या कथा आहे त्या सगळ्या. उंच तिबेट पर्वतावर त्यांचं गाव असतं. ती मुलगी रोज कामाला येते सकाळी आणि सगळं झालं की पुन्हा ते पर्वत सोडून त्याच्या गावाला जाते. पण तिच्या पाठीवर तिचं लहान भाऊ असतो. येताना पण ती पाठीला घेऊन त्याला येते, खाली त्याला सोडते, कामोगी करते, पुन्हा पाठीवर घेऊन जाते आणि वर चढून पर्वत पुन्हा त्याच्या गावात जाते. एक माणूस म्हणतो, हे मुली एवढीसा तुझा जीव आहे आणि या तुझ्या एवढ्या छोट्याशा जीवाला सुद्धा तू राबराब राबते आणि या छोट्याशा तुझ्या भावाला तुझ्या पाठीवर बांधून काय करते? पर्वत चढते, पर्वत उतरते. याचं तुला ओझं होत नाही का? तुझ्या पाठीवर जे तुझं हे भाऊ आहे छोटासा, याला तुला घेऊन चढताना ओझं होत नाही का? त्या छोट्या मुलीनं काय उत्तर द्यावं? त्या छोट्या मुलीनं उत्तर दिलं, हे गृहस्था, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचं ओझं आपल्याला होत नाही. काय उत्तर दिलं त्या मुलीनं? ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचं ओझं आपल्याला कधी होत नाही. ज्याच्यावरचं प्रेम कमी झालं तो मात्र आपल्याला बोजड व्हायला लागतो. मैत्री भावना आपली जर वाढत राहिली तर सगळं घर, सगळं कुटुंब, सगळा परिवार आणि सगळं जग आपलं वाटायला लागतं. पण मैत्री भावना संपून गेली, मनामध्ये द्वेष निर्माण झाला तर घरातला माणूससुद्धा आपल्याला काय वाटतो? शत्रू वाटायला लागतो. आणि म्हणून बुद्ध धम्माचं आचरण बाबासाहेबांनी अतिशय 21 वर्षाच्या चिंतनानंतर या माझ्या सगळ्या समाजाला, जो पोरका समाज आहे, गावाच्या बाहेर राहतो, ज्याला पाणी प्यायला नाही, तुकडा खायला नाही, अंगावर वस्त्र परिधान करायला साधं कापड नाही, अशा या अतिशय पोरक्या समाजाला झालेल्या समाजाला मला कुठं घेऊन जायचं आहे? कुठल्या अंतिम स्थळाला घेऊन जायचं आहे? सगळ्या जगातले धर्म वाचून काढले, सगळे तत्वज्ञान वाचून काढले, सगळे संत महात्मे सगळे वाचून काढले, जगातल्या सगळ्या साहित्याचा, पौरात्य साहित्य असेल, पाश्चिमात्य साहित्य असेल, सगळं साहित्य वाचलं. कुठं या सगळ्या पोरक्या समाजाला घेऊन जाऊ? आणि 21 वर्षाच्या चिंतनानंतर त्यांना वाटलं की बुद्धासारखा या पृथ्वी तलावर कुठलाही माणूस नाही आणि बुद्धाच्या धम्मासारखा कुठलाही अतिशय उत्तम, ज्याला आपण माझं समाज जिथं जाऊन मला स्थानापन्न करता येईल असा समाज मला तिथं घेऊन जाता येईल. आणि म्हणून बाबासाहेबांचं अतिशय मोठं कर्तृत्व आहे.
बाबासाहेबांनी आता मला काही कामधंदा नाही आणि या लोकांना फक्त आता तिकडं घेऊन जायचं आहे, अशा प्रकारचं त्यांचा उद्देश होता का? स्वतः अतिशय मोठ्या दुःखामध्ये खाल्ले. मी 48 नंबरच्या 52, 50 आणि 52च्या त्या पोयबाडीच्या रूममध्ये राहिलो, म्हणतात खोलीमध्ये राहिलो. नायगावच्या दबक चाळीमध्ये मी तिथं राहिलो. 48 नंबरच्या 52 आणि 50च्या त्या खोलीमध्ये राहिलो. कण्याचा भात खाल्ला मी. काय म्हणतात बाबासाहेब? कण्याचा भात खाल्ला, पण माझ्या स्वाभिमानाला कधी तडा जाऊ नाही दिला. गरीब होतो, पण स्वाभिमान माझा कधी मी विकला नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे केलं हे स्वाभिमान निर्माण करण्यासाठी आपल्याला केलेलं आहे. माझा समाज कुठल्याही लाचारीमध्ये त्यांनी जीवन जगता कामा नये. आणि धर्माच्या बाबतीमध्ये तर त्यांनी अतिशय मोठं काय केलं, अतिशय जागृत राहिले. ज्या धर्मानं हजारो वर्ष अन्याय अत्याचार केला, त्या धर्माच्या बाहेर मला काढायचं आहे. हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हे केवळ एकट्यासाठी शपथ होती का? ही बाबासाहेबांची प्रतिज्ञा केवळ एकट्यासाठी होती का? बाबासाहेबांची प्रतिज्ञा ही केवळ एकट्यासाठी नव्हती, त्यांच्या जीविताच्या एकट्यासाठी नव्हती. ही प्रतिज्ञा तमाम अस्पृश्य समाजाला, 9 कोटीचा समाज आपण त्या काळात म्हणतो, 9 कोटीच्या सगळ्या समाजाला अतिशय आत्मसन्मानानं जीवन जगण्यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. पण धर्मांतरानंतर बाबासाहेब 7 आठवड्यामध्ये गेले. समाज पुन्हा पोरका झाला. बळवंतराव वराळेंचं पुस्तक आहे तू माझा सांगाती नावाचं. बळवंतराव वराळे म्हणतात, एखादा मेंढपाळानं सगळ्या मेंढ्या आपल्या सगळ्या रानात घेऊन जाव्या आणि मेंढा चर सगळ्या चरू लागल्या आणि अचानक त्या मेंढपाळाचा मृत्यू व्हावा. काय म्हणतात बळवंतराव वराळे? सगळ्या मेंढ्या चरायला सोडल्या आणि चरता चरता दुपारी त्या मेंढपाळाचा मृत्यू व्हावा. मेंढ्याची काय अवस्था झाली हो? मेंढ्या सैरवैर पळवू लागल्या. कुठं जायचं? जिथे वाट फुटेल तिथं त्या मेंढ्या पळवू लागल्या. 6 डिसेंबरला बळवंतराव वराळे म्हणतात, 6 डिसेंबरला संपूर्ण 9 कोटी जनतेची अशी अवस्था झाली, वाट वाटेल तिकडे पळवू लागला. त्यांचा मेंढपाळ आता नव्हता. पासष्ट वर्ष झाली. किती वर्ष झाली? आम्ही तो मेंढपाळ शोधत आहोत. बंधू आणि भगिनीनो, बाबासाहेब केवळ आपलेच नाहीत. बाबासाहेबांनी केवळ आपल्यासाठी उद्धार केला नाही, केवळ आपला उद्धार केला नाही. जगामधले जेवढे दलित, शोषित, पीडित, पिळवणूक झालेले जे लोक आहेत, मग ते धर्मानं पीडित असो, जे गरिबीनं पीडित असो, जे श्रीमंतीनं पीडित असो, विचाराच्या दृष्टीनं पीडित असो, सगळ्या लोकांना अतिशय उच्चतम जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनं आर्थिक आपली परिस्थिती सुधारली, शैक्षणिक परिस्थिती सुधारली. अंगावर कपडे नव्हते, परंतु सुटा बुटाशिवाय बाबासाहेब राहिले नाही. अमेरिकन पत्रकार दिल्लीमध्ये आला, सर्वांना भेटला, तो सगळ्या नेत्यांना भेटला. भेटता भेटता रात्र झाली. बाबासाहेब दिल्लीच्या 26 अलीपूर रोड या बंगल्यामध्ये राहत होते आणि या 26 अलीपूर बंगल्याच्या त्या पत्रकार तिथं बाबासाहेबांच्या निवासस्थानी गेला. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत.
दिल्लीमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटला सगळा, आणि मला भेटता भेटता आता मला आंबेडकरांना भेटायचं म्हणून तो रात्री गेला. बाबासाहेब जागीत आहेत. आंबेडकर हे सगळ्या नेत्यांना मी दिल्लीच्या भेटलो. तुम्हाला भेटता भेटता मला उशीर झाला. आता रात्रीचे 12 वाजलेत तरी तुम्ही जागे आहेत. आंबेडकरांनी बाबासाहेबांनी काय उत्तर द्यावं? काय उत्तर द्यावं? हे महाशय, ज्या नेत्यांना तू दिवसभर भेटला त्यांचा समाज जागृत आहे. त्यांचा समाज काय? जागृत आहे. आणि आता तू मला जो भेटायला आलेला आहे, मी तर तुला जागी दिसतो, कारण मी जागी आहे, कारण माझा समाज झोपलेला आहे. आपलं सगळं आयुष्य आपल्याला जागे करण्यासाठी बाबासाहेबांनी व्यतीत केलेलं आहे. कृपया झोपू नका, बेभान राहू नका, मशगूल राहू नका. बाबासाहेबांनी अतिशय विचार आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांची लढाई शस्त्रांची नव्हे, पुस्तकांची आहे, विचारांची आहे. आणि म्हणून जो भरकटलेला समाज आहे त्याला एकत्र आणण्याचं कुठलं माध्यम आहे? कोण आपल्याला एकत्र आणू शकतो? केवळ आणि केवळ बौद्ध धम्म आपल्याला एकत्र आणू शकतो. बुद्धाच्या एका हाकेला आपण 5 लाख लोकांनी नागपूर इथे मुक्कामी आपण हे केलं, धर्मांतर केलं. चंद्रपूरला 16 तारखेला धर्मांतर केलं, आणि 6 डिसेंबरच्या ज्या दिवशी अंत्यविधी झाला बाबासाहेबांचा 7 तारखेला तिथं धर्मांतर केलं. म्हणजे एका महिन्यामध्ये 10 लाख लोकांनी दीक्षा घेतलेली होती. 1961ची जनगणना झाली. 1961ची काल आपण सत्यवीरांच्या प्रवचनामध्ये ऐकलं. धर्मांतरापूर्वी केवळ 3,500 लोकसंख्या बौद्ध समाज असलेला 1961च्या जनगणनेमध्ये 1600 पटीनं तो धर्म वाढलेला होता. किती पटीनं वाढलेला होता? 1600 पटीनं बौद्ध धम्माची संख्या वाढली होती, लोकांची संख्या. हे सोपं नाही बंधू आणि भगिनींनो. आणि म्हणून आपल्याला एकत्र करण्याचं काम, आपल्याला संघटित करण्याचं काम आणि आपल्याला जागृत करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. पण मेंढपाळाचा मृत्यू झाला, सगळ्या मेंढ्या पांगल्या. एका कवीचं अतिशय सुंदर काव्य आहे, पण मला ते त्या ओघामध्ये ते मला शब्द आठवतात का माहीत नाही. ते 84 लोक आले आणि काय झाले? सैरभैर झाले. भीमा तुझ्या मताचे घोडे चौफेर झाले. काय म्हणतो? भीमा तुझ्या रथाचे घोडे चौफेर झाले. आणि तुझ्या रथाला बैमान झाले. जो रथ हा इतका मोठा, हा धम्मक्रांतीचा गाडा रथ जो बाबासाहेबांनी आणला, जे बाबासाहेबांनी घोडे तयार केले होते, हे सगळे घोडे कशाला बेईमान झाले? बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला बेईमान झाले. धम्माचं कोणीच काम करू नये, धम्माचं कोणीच काम करू नये. सगळ्याला आमदार व्हायचं आहे, खासदार व्हायचं आहे, नगरसेवक व्हायचं आहे, परंतु कुणालाही निस्वार्थपणे धम्माचा उपदेश करण्याचं अजूनही कुणाला सुचलं नाही. कोण करणार? हे कोण करणार आहे? पुन्हा बाबासाहेब जन्माला येणार नाहीत, ही खुणगाट आपल्या मनाशी बांधून घ्या. कुणी आता बाबासाहेब जन्माला येणार नाही. आणि म्हणून हा अतिशय मोठा काबाड कष्टानं काल आपल्याला नानकचंद दत्तूचं उदाहरण सांगितलं. नानकचंद मी मोठ्या काबाड कष्टानं हा इथला कबीला इथपर्यंत आणलेला आहे. होत असेल तर त्याला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, आणि होत नसेल तर जिथं मी आणलाय तिथपर्यंत ठेवा.
आपण इतके नाकर्ते झालो की बाबासाहेबांनी जे 1956ला आपल्याला दिलं, 65 वर्ष झाले तो गाडा आपण इकडचा तिकडा हलवला नाही. सगळे राजकारणाच्या नादी लागले. धम्म कारण कोण करणार? पंचशिलाचं पालन कोण करणार? अष्टांगिक मार्गाचं पालन कोण करणार? गल्ली बोळामध्ये गणपती बसवलेले आपले मुलं गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा आपल्या गल्लीमध्ये आपल्या पोटचे मुलं ओरडणारे, त्यांना बुद्धम शरणम गच्छामीचा मंत्र कोण सांगणार आहे? आणि म्हणून आपल्याला जागं व्हावं लागेल. जागवण्यासाठी आपण जर जागं झालो तर हे बाबासाहेबांनी जे भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माचं भवितव्य लिहिलेलं आहे ते भवितव्य आपल्याला घडवावं लागेल. आजचा हा जो विषय आहे तो विषय दुसऱ्या क्रमांकाचा विषय आहे. तो काल आपण सगळ्या धर्मसंस्थापकाची तुलना पाहिली. येशू कसा अवतारी पुरुष आहे. येशूनं चमत्कारातून जन्म घेतला, त्याचा शब्द चमत्कारिक आहे. बायबलमध्ये जरी पृथ्वी सपाट अशी लिहिली तरी कोपर्निकसनं सांगितलं पृथ्वी गोल नाही सपाट, पृथ्वी सपाट नाही गोल आहे. बायबलचा शब्द खोटा पाडला गॅलिलिओ आणि कोपर्निकस या वैज्ञानिकानं. कुराणमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या विज्ञानाला धरून नाहीत. सगळे चमत्कारिक धर्म आहेत, सगळे अवतारी लोक आहेत. पण बुद्धासारखा आपल्या आईच्या पोटी जन्म घेतलेला माणूस अनवाणी फिरला. भिक्षू आज चपला जरी घालत असले तरी बुद्धांनी चपला नव्हता घातल्या. अनवाणी फिरला कुणासाठी हो? यशोधरेला स्पर्धेमध्ये जिंकून आणलं होतं सिद्धार्थानं. सगळे राजपुत्र गावागावातले गंध असतील, मगध असतील, इकडचे सगळे कपिलवस्तूचे सगळे राजपुत्र आहेत. मगध देशाचे आहेत, गांधारचे आहेत, लिच्छवी आहेत. सगळ्या राजपुत्रांना हरवून यशोधरेला त्यांनी वर हे केलं होतं. काय सोडून जाण्याचं कारण होतं? रमाईच्या लग्नाच्या अगोदर रामजी बाबाजींनी दुसरं स्थळ पाहिलं होतं. पहिलं स्थळ रमाईला पाहिल्या रामजींना वाटलं की माझ्या भिवाला हिच्यासारखी दुसरी पत्नी मिळणार नाही. पहिल्या मुलीला रामजीनं नकार दिला. रमाला पाहिला रामजीला वाटलं की आता माझ्या भिवाला हिच्यासारखी दुसरी मुलगी मिळणार नाही. आजही कोकणामध्ये दंड बसवला जातो. तुम्ही मुलगी पाहिली, चॉईस केली, सगळं झालं आणि तुम्ही लग्न तोडलं तर दंड भरावा लागतो. रामजी बाबांना त्या शाखेनं दंड पुकारला. 5 रुपये तुम्हाला दंड द्यावा लागेल. रामजीनं दंड भरला. इतकं सगळं करून रमाला आणलं. रमाचं सगळं काबाड कष्ट आपण पाहिलेलं आहे, सगळं पाहिलेलं आहे. नवरा बॅरिस्टर आहे पण शेणाच्या उपल्या थापल्या का नाही? शेणाच्या गौऱ्या थापल्या का नाही? पण घरामध्ये बसून समाजकार्य केलं का नाही? बंधू आणि भगिनीनो, आपल्याला सगळं मिळालेलं आहे पण आपण काही करत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा विषय आला की मी अतिशय भावनिक होतो. मला जे जे लोक ओळखतात, बाबासाहेबांचं आणि माझं नातं हे अतिशय भावनिक आहे. मी जरी बौद्धिक असलो, बाबासाहेबांचा अतिशय चांगला अभ्यास केला असला तरी बाबासाहेबांचं ज्यावेळेस व्यक्तिमत्व सांगायला लागतो मी अतिशय हळवा होतो.
या बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचं भवितव्य काय राहील हे आपल्याला सोडलेलं, आपल्याला सांगितलेलं. आजच्या भागामध्ये बाबासाहेबांनी बुद्धाचं आणि हिंदू धर्माचं तुलना केलेली. हिंदू धर्म आणि बौद्ध धर्मामध्ये काय फरक आहे, दोन फरक त्यांनी सांगितलेले आहे दोन बाबीमध्ये. कारण हिंदू धर्म मोठा आहे, बौद्ध धर्म मोठा आहे, 16 पानाचा लेख आहे. अशा सगळ्या या छोटेखानी निबंधामध्ये बाबासाहेबांना अतिशय मोठं मुश्किल झाले असेल काय सांगायचं. आणि म्हणून बाबासाहेबांनी दुसऱ्या भागामध्ये केवळ 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत. हिंदू धर्माच्या 2 बाबी सांगितलेल्या आहेत आणि ज्याच्यामुळं भारताचा ऱ्हास झाला. पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माची तुलना करताना हिंदू धर्मामध्ये कर्मकांड सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? कर्मकांड सांगितलेलं. हिंदू धर्म म्हणजे कर्मकांड आहे. हिंदू धर्म म्हणजे काय? हिंदू धर्म म्हणजे कर्मकांड. धर्माची व्याख्याच कर्मकांडाची आहे. आणि बौद्ध धर्म आपण पुढं पाहूया. दुसरा गुणधर्म सांगितला हिंदू धर्माचा, त्यांच्यामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था हा त्यांच्या जीवनाचा पाया आहे, बेस आहे. आणि मग या 2 गोष्टींना धरून बाबासाहेबांनी अतिशय सुरेख मांडणी केलेली आहे. धर्म म्हणजे काय? आधी मानवापासून बाबासाहेबांनी अतिशय सुरेख सांगितलेलं आहे. धर्म कसा निर्माण झाला, आधी मानव, आपण जे सगळेच आधी मानव आपले पूर्वज होते, हे सगळे विजा कडाडल्या की ते भयभीत व्हायचे. अतिशय मोठा पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला, नद्याला सगळ्या ओढेच ओढे आले, पूर झालं, सगळी जीवितहानी झाली, माणसाची हानी झाली, लोकांना अतिशय भयभीत झाले. ते कधी पाऊस पडला नाही, दुष्काळ झाला, अतिशय वनवन पाण्यासाठी फिरू लागले. त्याच्यातून सगळं त्यांना या सृष्टीचं काही ज्ञान नसल्यामुळं ते काय झाले, भयभीत होऊ लागले. आणि कोणीतरी आहे की जो हे भय निर्माण करतो, आम्हाला पाणी देत नाही, पाणी दिलं तर इतकं देतो की आम्हाला वाहून घेऊन जातो, विजा कडाकतात, महामारी होते. अहो कालची गोष्ट आहे, आदिमानवाची सोडा. 2019मध्ये 20मध्ये कोरोना आला, लोकांनी ढोल वाजवले, थाळ्या वाजवल्या लोकांनी. आदिमानवाची गोष्ट कशाला करता? आता 2 वर्षापूर्वी आपण आदिमानव कसे असतात ते पाहिलेलं आहे. विजा कडाडली, भ्यायचे, पाणी पडलं, भ्यायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्यांना थोपवण्यासाठी जादू, आपण जे म्हणतो जादूचे प्रयोग सुरू झाले. ब्लॅक मॅजिक आपण जे म्हणतो, जादूचे प्रयोग सुरू झाले. त्या जादूचं नाव धर्म होतं. बाबासाहेबांनी अतिशय सुरेख सांगितलं, हे जादूचे प्रकार, हे जे चमत्कार, त्यांना वाटतं की काहीतरी चमत्कार होत आहे. धर्माचं पहिलं स्वरूप जादूचं आहे. आज ही अतिशय जादू करतात. सबका मालिक एक आहे, असा हात धरला की त्याच्यातून राग निघते. जादूचा धर्म आहे. हजारो लोक रांगा लावतात. आज रांग लागली तर उद्या सकाळी त्याची जादूचा धर्म आहे. हे जरी आज 21व्या शतकात जगत असले, त्यांच्या हातामध्ये मोबाईल असला, टेबलावर लॅपटॉप असला, तरी ते धर्मपालन कुठलं करतात? आधी मानवाचं धर्मपालन करतात. बाबासाहेबांची किती नावं घ्यावं आणि किती उपकार घ्यावं, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाबासाहेबांनी काय केलं? एका झटक्यामध्ये मुक्त केलं. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. किती उपकार मानायचे. आम्हाला कीव येते लोकांची, अरे बाबा ज्याच्यामध्ये काहीच नाही, ज्या दगडावर एखादा पशु जर त्याच्यावर काही त्याचे लघुशंका त्यांनी केली, त्याचं संरक्षण स्वतः करू शकत नाही, तो तुमच्या आकांक्षा कशा पूर्ण करणार? आधी मानवाचा धर्म असा सांगतो. हे सगळे हजारोच्या संख्येने जे मंदिरापुढे उपस्थित आहेत, हा जादूचा धर्म आहे.
चमत्कार व्हावा काहीतरी वाटतो. मी परीक्षेमध्ये नापास होतो सारखा सारखा, आणि मग तो कुठं जातो? मंदिरात जातो. त्याला वाटतं की हा काहीतरी करेल. नोकरी लागत नाही, काही करत नाही, सगळे प्रयत्न करतो, मंदिरात जातो. आजारपण झालं, सगळे दवाखाने पार पडतो, सगळं झालं, कुठं जातो? मंदिरात जातो. चमत्कार ज्याला जादू म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये अर्ध जग काय झालेलं आहे? मतिमंद झालेलं आहे, अर्ध जग. आणि दुसरं अर्ध जग आहे, त्याच्यामधले अर्धे नास्तिक आहेत आणि अर्धे बौद्ध लोक आहेत. आणि म्हणून आपल्याला विचार करता आला पाहिजे की आपण कुठल्या धर्माचं पालन करतो. आपण त्या जादू आणि चमत्कार सांगणाऱ्या धर्माचं पालन करतो का? त्याच्यावर विश्वास ठेवतो का? आणि बाबासाहेबांनी जो धर्माचं सांगितलेलं आहे की आदिमानवाचा धर्म हा जादूचा धर्म आहे, आजही अनेक लोक जादूच्या आणि चमत्काराच्या मागे लागलेले आहेत. दुसरा धर्म मग या सगळ्या ज्या शक्ती आहेत, ज्या सैतानी शक्ती आहेत, म्हणजे त्यांच्या धारणेतून त्यांना शांत करण्यासाठी काय झालं? कर्मकांड सुरू झाले. आजही अनेक लोक कर्मकांड करतात. हा दुसऱ्या स्वरूपाचा किंवा दुसऱ्या प्रगतीचा धर्म आहे. कसला? कर्मकांड कर. या सगळ्या ज्या अदृश्य शक्ती आहेत, या सगळ्या अदृश्य सैतानी किंवा दुष्ट शक्ती आहेत, त्यांना शांत करण्यासाठी कर्मकांड निर्माण केले. आणि हिंदू धर्माचा पाया जो आहे तो कर्मकांड आहे. यज्ञ याग आपण ज्याला म्हणतो, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं कुठलंच आचरण करण्याचं त्यांच्यावर बंधन नाही. काय करायचं? जे जे धर्मानं कर्मकांड सांगितलेले आहेत ते कर्मकांड करत राहणे. काय काय करतात तो कर्मकांड? काय काय करतात? महिलांना माहीत आहेत का? तुमच्या मैत्रिणी कोणी कर्मकांड करतात का अशा प्रकारे? उपास तापास करतात, कोंबडे बकरे कापतात. हा धर्म कोंबडे बकरे कापण्याचा असू शकतो का? उपास तापास करण्याचा, नवस करण्याचा धर्म असू शकतो का? जर का नवशे काय म्हणतात ते संत तुकारामाचं, ते अतिशय मोठे. जर म्हणजे नवसानं जर पुत्र होत असेल तर मग पतीची काय गरज? जर का नवसे पुत्र प्राप्त होती तर का करणे लागे पती, हे संत तुकोबारावांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 15व्या-16व्या शतकामध्ये तुकारामाने सांगितलं की नवसानं जर पुत्र होत असतील तर मग नवरा करण्याची काय गरज आहे? ज्या तुकोबांनी सांगितलं त्यांचे हे सगळा कुणबी मराठा समाज आणि ओबीसी समाज नवस तापास करणं सोडून दिला का त्यांनी? अजिबात नाही. कर्मकांड ही धर्माची दुसरी पातळी सांगितली. अनेक कर्मकांड आहेत, अनेक यज्ञयान आहेत. आणि या कर्मकांडामध्ये पुढं अतिशय तो भगवद्गीतेचा तात्विक त्याच्यामध्ये मुद्दा मांडलेला आहे. पण हिंदू धर्म म्हणजे कर्मकांड आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नवस करणं, बळी देणं, यज्ञया करणं, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. पुत्र कामिष्ठी यज्ञ करणं, अश्वमेध यज्ञ करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड म्हणजे धर्माची दुसरी अवस्था बाबासाहेब सांगतात. आणि मग जसा जसा पुढं समाजाला आदिमानवातून हा दुसरा टप्पा गाठला, जादूतून कर्मकांड, कर्मकांडातून मग ईश्वरानं रूप प्रदान केलं, म्हणजे ईश्वरानं रूप धारण केलं. आणि या सगळ्या सैतानी शक्तीला कर्मकांडानं शांत केलं की ते शक्ती काय होते? ती शक्ती फलदायी होते, तुम्हाला फल प्रदान करते, तुम्हाला जन्म घालते. आणि म्हणून तिसऱ्या धर्माच्या स्वरूपामध्ये ईश्वराचा जन्म माणसांनी केला असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. पहिल्या धर्माचं स्वरूप जादू, दुसरं धर्माचं स्वरूप कर्मकांड आणि तिसऱ्या धर्माचं स्वरूप ईश्वरवाद, असं बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून पहिला भाग बघत असताना हिंदू धर्म म्हणजे आपण म्हणतो ना 2 = 2, बरोबर आहे का नाही? किंवा 2 + 2 = 4, तसं हिंदू धर्म = कर्मकांड, बरोबर आहे.
अशा प्रकारचं म्हणजे हिंदू धर्माला असं स्वरूप नाही की तुम्ही ह्या अशा अशा गोष्टी कराव्यात. हा पहिला मुद्दा तुम्ही चर्चा करा. हे जर हिंदू धर्माचा अविभाज्य घटक कर्मकांड असतील तर बौद्ध म्हणून आपण कर्मकांड करतो का? 65 वर्ष झाली धर्मांतराला 1956 ते 1924 2024पर्यंत आपण या कर्मकांडातून मुक्त झालेला आहोत का? नवाज तापास सवस आपण सगळं करतो का? कुठल्या देवाला बसतो का? वेगवेगळे म्हणजे आता आपल्याला रामकृष्ण जरी भजलो नाही आपण तरी आपल्या समाजामध्ये अनेक असे जागोजागी संत महात्मे निर्माण झालेले आहेत. त्यांच्या आपण नादी लागलो का? आपल्या गल्लीबोळामध्ये अनेक लोक येतात की इकडं चला तिकडं करा असं करा तसं करा. तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये कर्मकांडाच्या विरोधामध्ये हे सगळे भरकट आहेत का आपल्याला विचार करता आला पाहिजे. याची तुम्ही चर्चा करा. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी दुसरा मुद्दा सांगितला हिंदू धर्माचा मूलभूत आणि तो म्हणजे चातुर्वर्ण्य. हिंदू धर्माचा आवाज येऊ लागला. पाठीमागं आवाज येत नाही का माझा? येतोय? कारण टँकरचा तिकडे आवाज सुरू आहे. तर हा पहिला भाग जो आहे तो पहिला भाग कर्मकांडाचा, दुसरा भाग चातुर्वर्ण्याचा आहे. चातुर्वर्ण्य बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्माचा प्राण आहे. हिंदू धर्माचा प्राण आहे. बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली अनेक संत महात्मे आणि सगळे हे आपण जे त्या काळातले मुंजे म्हणतो किंवा विशेषतः हिंदू महासभेचे नेते हे सगळे बाबासाहेबांच्या मसुरीकर महाराज हे सगळे यायचे आणि बाबासाहेबांना हिंदू धर्माविषयी चर्चा करायचे. बाबासाहेब म्हणायचे की तुमचा धर्म जो चातुर्वर्ण्यावर आधारित आहे तो चातुर्वर्ण्य जर तुम्ही सोडलं तर मी विचार करू शकतो कुठल्याही हिंदू धर्माच्या मसुरीकर महाराज असतील किंवा ते मुंजे असतील किंवा अनेक दुसरे असतील या सगळ्या लोकांनी चातुर्वर्ण्य हा हिंदू धर्माचा प्राण आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं. महात्मा गांधी चातुर्वर्ण्याचे पूजक होते. मी जन्मानं जरी वैश्य असलो तरी मी कर्मानं भंगी आहे अशा प्रकारचं म्हणत होते. पण बाबासाहेब म्हणतात जन्माचे जे कर्म असतात ते कर्मानं जात नाहीत. आम्ही जे भोगलं आहे ते तुम्ही फक्त विचाराने ते भोगू शकत नाहीत आणि म्हणून जन्मानं जे आपण भोगलेलं आहे ते गांधीजीला कळणार नाही. गांधीजीला कधी कळालं? जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये ते गेले आणि गोऱ्या लोकांनी जेव्हा त्याला काढलं की तुला फर्स्ट क्लासचं तिकीट तुला मिळणार नाही कारण तू कोण आहेस? तू काळा आहेस. गोऱ्या लोकांच्या फर्स्ट क्लासमध्ये रेल्वेच्या फर्स्ट क्लासमध्ये काळ्या लोकांना परमिशन नाही. त्याला लाथ घालून बाहेर काढलं आणि मग तो खडकन जागा झाला. काळ्या आणि गोऱ्यामध्ये जसा भेद आहे तसा बाबासाहेबांनी अतिशय मोठं त्या काळामध्ये संपादकीय लिहिले. महात्माजी भारतातल्या प्रत्येक खेड्यामध्ये जा, प्रत्येक खेड्यामध्ये साऊथ आफ्रिका आहे. केवळ साऊथ आफ्रिकामध्ये नाही प्रत्येक गावातल्या भारतातल्या गावामध्ये साऊथ आफ्रिका आहे. आमच्या प्रत्येक अस्पृश्यांना तुम्ही अशाच प्रकारे लाथेनं मारलेला आहे आणि म्हणून अस्पृश्यता केवळ विचारानं मी बाणवतो किंवा अस्पृश्य मी भंगी आहे मी भंगी हे विचारानं बाणवतो असं म्हणून तुम्हाला भंग्याचं जीवन स्वतःचं टॉयलेट साफ करणं म्हणजे भंगित्व नाही. दुसऱ्यांचं टॉयलेट साफ करणं हे भंगित्व आहे. गांधीजीने केवळ स्वतःचे टॉयलेट साफ केले. आजही आपण पाहतो आजही भारताच्या उत्तर भारतामध्ये आणि हरियाणा आणि या गुजरातमध्ये आजही लोक टोपलं डोक्यावर विष्ठा ठेवून वाहत आहेत. गांधीजीनं त्या काळामध्ये जरा हे डोक्यावर टोपली विष्ठेची घेऊन चालला असतं तर आम्ही मानले बी असतं की त्याचं काय दुःख असतं ते. आणि हा सगळा जो चातुर्वर्ण्याचा भाग आहे तो हिंदू धर्मामध्ये त्याचा जीव की प्राण आहे.
पुणे करार झाला, बाबासाहेबांनी सांगितलं, बाबा महात्माजी तुम्हाला चातुर्वर्ण्य कसं प्रिय आहे. हे सगळे अतिशय मोठे प्रसंग आहेत. आणि म्हणून चातुर्वर्ण्य जोपर्यंत तुम्ही त्या चातुर्वर्ण्याला सोडणार नाही तोपर्यंत मी हिंदू धर्माचा विचार करणार नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही जी उतरंड आहे, ही उतरंड तो जोपर्यंत तुम्ही नष्ट करणार नाही तोपर्यंत मी हिंदू धर्माचा विचार करू शकणार नाही. चातुर्वर्ण्य बिना पायऱ्यांचा मनोरा आहे, बिना पायऱ्यांचा मनोरा आहे. ज्यांनी जिथं जन्म झाला तिथं जावा. ब्राह्मणांनी वर जन्म झाला तिथं त्यांनी मरावं, क्षत्रियाने तिथं जन्म झाला तिथं मरावा, आणि खालचा जो शूद्र आहे त्यांनी जिथं जन्म झाला त्यांनी तिथं मरावं. त्याला वर जाण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून चातुर्वर्ण्य व्यवस्था कुठल्याही प्रबुद्ध माणसाला, शिक्षित माणसाला, विचारवंत माणसाला चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य होणार नाही. अशा प्रकारे बाबासाहेबांनी या दोन गोष्टीमध्ये हिंदू धर्माच्या दोन ज्या बाबी आहेत, कर्मकांड, कर्मकांडातून अंधश्रद्धा निर्माण होते. आणि म्हणून महिलांनी आणि पुरुषांनी, पुरुष काही कमी नाहीत आमचे, हे पण अतिशय मोठ्या कर्मकांडामध्ये अडकलेले आहेत. आपल्या हातामध्ये चार बोटं आहेत, 4 बोटामध्ये आपण 8 अंगठ्या घालत असू. कर्मकांड आहे ते. बाबासाहेबांनी सगळे आयुष्यामध्ये सगळं केलं, बोटामध्ये कुठल्या अंगठ्या घातल्या नाहीत. आपला समाज आज खड्याच्या अंगठ्या घालतो. हे कर्मकांड आहेत बंधू आणि भगिनींनो. बाबासाहेबांचं एक नाटक आता भारत भाग्यविधाता नावाचं एक पात्री नाटक झालं. एका कलाकारानं बाबासाहेबांच्या वेश परिधान केला, सगळं केलं, हातामध्ये धर्मांतराची काठी धरली, आणि मला ते पोस्टर एका आमच्या नातेवाईकांनी पाठवलं. हातामध्ये काठी आहे, बोटामध्ये काय अंगठी आहे. एक पात्री नाटक, भारत भाग्यविधाता. अरे भल्या माणसा, बाबासाहेबांचा धर्मांतराचा काठीचा जो हात धरलेला आहे त्या हातामध्ये आणि तुझ्या हातामध्ये पहा. त्या कलाकारानं हातामध्ये बाबासाहेबांचा पूर्ण वेश घेतला, हातामध्ये काठी धरली आणि बोटामध्ये अंगठी घातलेली आहे. कमीत कमी कलाकार म्हणून तरी बाबासाहेबांचा रोल तू करत आहे, कमीत कमी बोटातली अंगठी तरी काढून ठेव. किती सांगायचं हो लोकांना, किती सांगायचं. हे सगळे कर्मकांड आपल्याला हे काढून टाकता आले पाहिजेत. बाबासाहेबांनी उंची वस्त्र परिधान केले, कारण माझ्या अस्पृश्य समाजानं 1000 वर्ष नागडं राहिलेलं आहे. उद्या ज्यावेळेस मी त्यांच्या पुढं आदर्श राहील, त्यांना वाटलं पाहिजे की मला बाबासाहेबासारखं राहता आलं पाहिजे. आणि म्हणून या कसकड्या खड्याच्या अंगठ्या जर कोणी घालत असाल आणि माझं भाग्य उजळत असेल असं जर कोणी म्हणत असेल, वास्तुपूजा कोणी जर करत असेल, घर बांधायचं आहे, दरवाजा इकडं ठेवू नका, इकडं ठेवा, हे सबसेल झूट आहे. कुठलंही कर्मकांड नाही त्याच्यामध्ये. अरे गावाच्या बाहेर राहिलो, पाणी प्यायला नाही, झोपडं पाळ टाकून राहिलो, त्यावेळेस आपले ग्रह कुठं गेले होते. आमची ग्रह दिशा कुणाच्या बदलण्याची ताकद का निर्माण झाली नाही. अंगठ्यातले खडे तुमचं भविष्य बदलतील. आणि म्हणून कर्मकांडाच्या नावाखाली दुसरं काही आपल्याला खपवून घेता का. आपल्याला बघता क्षणी त्याच्या लक्षात आलं पाहिजे की त्याच्या अंगावर अंगठी नाही म्हणजे तो कोण आहे, तो बुद्धिस्ट आहे. अरे गोल्डन मॅन नावाचा सगळ्या अंगावर गोल्डन घालून फिरतो. 10वी नापास झालेला आहे, 10वी नापास झालेला आहे. कुणाच्या तरी नेत्याच्या चपला उचलत असेल आणि त्यांनी जे काही तुकडा टाकला असेल त्या तुकड्यावर तुमच्या गळ्यामध्ये सोनं घालून तुम्ही गोल्डन मॅन फिरत असाल तर हे अतिशय लाजिरवार नाही. कर्मकांड हे महिलाच करतात असं नाही. महिलांनी
उपास करायचं सोडा, उपासानं कुणाचाही उद्धार झाला नाही. अरे भगवंतानं तपश्चर्या सोडा लावली उपास करता करता. जे भगवंताला उपासातून प्राप्त झालं नाही, हे आपल्यासारख्या शूद्र माणसाला उपासातून प्राप्त होईल का? उपास करू नका. वैज्ञानिक दृष्टीनं जर तुम्हाला शरीराची निगा राखायची असेल तर सकाळी नाश्ता करा, रात्री जेवण करा. उपासानं तुमचं पोट रिकामं झालं. विज्ञान सांगतं जिथं रिकामी जागा आहे तिथं दुसरं काहीतरी भरल्या जातं. रिकामं पोट झालं की तुमच्या पोटातलं ॲसिड काय होतं? ॲसिड खराब होतं आणि ॲसिडिटी निर्माण होते. काही लोक रिकामं पोटाच्या पायी चिंतेने आहेत. काही लोक पोट भरल्यानंतर रिकामं कसं करायचं याने चिंतेने आहेत. सकाळी सकाळी लोक मी पाहतो भरभर एका मिनिटामध्ये 100 पावलं चालणारी मी माणसं पाहिलेली आहेत. कशाला हो? कशाला खायचं? कशाला खाता? भिक्षू कधी आजारी पडले येते का? अहो याने तुकडा दिला, एक कोरभर दिला, त्या दुसऱ्या घरानं कोरभर दिला, तिसऱ्या या 3-4 कोरमध्ये तो खायचा आणि आज खाल्लेलं उद्या खायचं. निसर्गाची नीतिमत्ता जर आपण पाळली, हे सगळं काही हर्बल लाईफ जगायची गरज नाही तुम्हाला. हर्बल लाईफ नावाच्या खाली तुमचा किती पैसा चाललेला आहे. किती पैसा चालला? हां, किती पैसा चालला? मला माहीत नाही, कारण मी लाईफ जगत नाही. कर्मकांड हे वेगळे कर्मकांड आहे. उपाशी राहा हे कर्मकांड आहे. आणि उपाशी तुम्हाला जमत नसेल तर मग हे प्या आणि दिवसभर उपाशी राहा. कर्मकांड आहे हे वेगळे कर्मकांड आहेत. आणि जे करणारे आहेत ना ते गडेलट्ट झालेले आहेत. मी खोटं बोलतोय का? मला सांगा की सुचना असं काय बोलता तुम्ही? खरं आहे का खोटं आहे? अहो दिवसाची कमाई त्यांची 4-5 लाखाची होते. आणि आपण आपली ढेरी कमी करण्यासाठी काही फरक पडणार नाही. राहू द्या ढेरी, काही फरक पडत. कर्मकांड हा वेगवेगळ्या प्रकारचे निर्माण झालेले आहे. आता आपली बाई काय असं जशी हिंदू धर्माची बाई कर्मकांड करते तसं करत नाही. पण अशा प्रकारे वेगवेगळे जे समाजामध्ये रूढ प्रकार झालेले आहेत त्यांना आपल्याला बघावं लागेल, शोधावं लागेल की हे आपल्याला गुंतवत आहेत का? बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या विचारापासून आपल्याला वेगळं करत आहेत का? आहार विहार आणि निद्रा जर आपली संतुलित असेल, आहार विहार आणि निद्रा संतुलित असेल तर आपल्याला काही करायचं गरज नाही. ध्यान आणि योगा हे जर आपण करत राहिलो, आहारावर नियंत्रण असेल, विहारावर नियंत्रण असेल, निद्रेवर आपलं नियंत्रण असेल तर हे दुसरं जे आहे ज्याला आपण काय म्हणतो त्याला एक्स्ट्रा देण्याची गरज नाही. बाबासाहेबांचा किस्सा मला आठवत आहे, पण आता मी नंतर सांगेल. चातुर्वर्ण्याच्या ह्याच्यामध्ये तो किस्सा आहे. चातुर्वर्ण्यानं भारताचा अधःपात केलेला आहे. बाबासाहेबांच्या जीवनातलं अतिशय मोठं विडंबन आहे. म्हणजे हिंदू धर्माचं इतकं मोठं विडंबन आहे की बाबासाहेबासारखा कोहिनूर हुऱ्यासारख्या माणसाला, महापुरुषाला भारतानं आतोनात छळलेलं आहे. आपल्याकडे वेळ नाही बंधू आणि भगिनींनो. मला खूप काही बोलायचं असतं आणि खूप काही सांगायचं असतं, पण वेळेची मर्यादा असते. मग यात त्या 2 गोष्टी आहेत. कर्मकांड हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे आणि कर्मकांड हा पर्यायी शब्द धर्माला दिलेला आहे. हिंदू धर्म म्हटलं की कर्मकांड ध्यानाला येतं. आणि त्याचा जो गाभा आहे, त्याचं जे सेंटर पॉईंट आहे ते चातुर्वर्ण्य आहे. चातुर्वर्ण्यातून पुढं आपल्याला माहीत आहेत की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रावर आतोनात छळ झाले.
सगळ्या अधिकारापासून त्यांना वंचित करण्यात आलं, शिक्षणापासून, संपत्तीपासून, संस्कृतीपासून, धर्मापासून. 1856 साली 1855 साली महात्मा फुलेची आणि सावित्रीबाई फुलेची मुक्ता साळवे नावाची मातंगाची मुलगी 1855 साली निबंध लिहिते की महार मांगाचा धर्म कोणता. विचार करा बंधू आणि भगिनींनो, म्हणजे महात्मा फुलेच्या काळापर्यंत, त्यांच्या अस्तित्वापर्यंत, सावित्रीबाई फुलेच्या काळापर्यंत महार मांगाचा धर्म कोणता आहे हे प्रश्न निबंधामध्ये विचारते मुक्ता साळवे नावाची 14 वर्षाची मुलगी आहे. म्हणजे आपल्याला धर्म होता का हो? महार मांगानं कुठला धर्म नव्हता. मग आता कर्मकांड कुठून आले? आमचा कुठलाच धर्म नसेल तर मग कर्मकांड कुठून आले याचा आपण विचार करा. आणि अतिशय मग बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं. 1855 साली प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बाबासाहेबांनी 56ला उत्तर दिलं की महार आणि मांगाचा धर्म कुठला आहे? बौद्ध धर्म आहे. आणि तो जाहीर 9 कोटी अस्पृश्य लोकांनी स्वीकारला पाहिजे असं जाहीर केलं. लहानच्या जुन्या काळात म्हणायचे की गाडी आली, गाडी एस टीची बस आली, त्याच्यामध्ये महार माणूस पहिल्यांदा चढला आणि दुसरा जो आमच्या पाठीमागं आलेला माणूस जो होता तो आपल्या घोंगडीमध्ये अडकला. जुने माणसं सांगतात का नाही असं? महार माणूस त्या एस टीमध्ये चढला आणि तो कुठं गेला? तो 56ला तिथं गेला. आणि दुसरा आमचा भाऊ होता तो कुठं अडकला? घोंगडीमध्ये अडकला. तो त्याच्या घोंगडी सावरण्यामध्येच तिथंच राहिला. आपण कुठं गेलो. आणि मग आज आपलं चाललेलं आहे वर्गीकरण. एस सीच्या कॅटेगरीमध्ये बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये हे सगळे अधिकार आणले आपल्याला. 1930-31-32मध्ये गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब गेले आणि सगळ्या एस सी एस टीसाठी हे सगळं रिझर्वेशन आणलं. आणि आता जाग आली की आम्हाला एस सीमध्ये उपवर्गीकरण पाहिजे. अरे त्यावेळेस कुठं होते तुम्ही? आमच्यासोबत जर बुद्धासोबत आले असते वर्गीकरणाची तुम्हाला गरज नाही. आणि पुढं जाऊन सांगतो बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांच्या 50 वर्षानंतर 65 वर्षानंतर सगळा समाज खडबडून झालेला आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे. गुजरातला गुर्जर असेल, हरियाणाचा जाट असेल, महाराष्ट्रातला मराठा असेल, सगळ्यांना वाटतं. आणि इकडचा रेड्डी समाज असेल साऊथ भारतातला, सगळ्यांना वाटतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. कारण इतका मोठा हा 1000 वर्षापासून पिसलेला समाज आज प्रधानमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून सामर्थ्यानं बोलतो. हे सामर्थ्य कुठून आलं? त्यांना वाटतं आरक्षणातून आलं. जाटांना वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे, गुर्जरांना वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे, रेड्डींना वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना वाटतं आरक्षण. 50 वर्षापासून हे आमचं सुरू आहे आणि त्यांना वाटतं की आरक्षणातून आम्हाला मिळेल. आज आरक्षणापर्यंत तुम्ही आलेले आहेत. आरक्षणाची लढाई बाबासाहेबांनी 1930 साली प्राप्त केलेली आहे. 1930 साली पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये. 1930 ते आता 2024 100 वर्ष होतील. बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी जे आमच्यासाठी आरक्षण दिलं, 100 वर्षानंतर आता तुम्हाला जाग आली की आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि निश्चितपणे या शिबिरामध्ये साक्ष ठेवून तुम्हाला सांगत आहे, पुढच्या 100 वर्षामध्ये त्यांना कळून येईल की आरक्षणानंच केवळ साध्य होणार नाही. बौद्ध समाज आज जो अतिशय स्वाभिमान आणि अतिशय मोठ्या आत्मचेतनेनं स्वतंत्र जीवन जगतो, हे केवळ आरक्षणानं नव्हे तर 100 वर्षानं त्यांच्या लक्षात येईल की त्यांचा विकास हा बौद्ध धर्मानं झालेला आहे. 100 वर्षानंतर ते पुन्हा आपल्याकडे येतील, पण आरक्षणाच्या नावाखाली नव्हे तर ते धर्माच्या नावानं खाली आपल्याकडे येतील. आणि म्हणून चातुर्वर्ण्य ज्यांनी अस्पृश्य समाजाला लाथाडलं तेच लोक आज अतिशय मोठ्या सन्मानानं जगू लागलेत. आणि म्हणून हे हिंदू धर्माचे 2 अतिशय मोठे काय आहेत पक्के धर्म, म्हणजे कर्मकांड, आणि धर्माचा प्राण म्हणजे चातुर्वर्ण. आता बुद्धानं काय सांगितलं? बुद्धानं धर्म म्हणजे नीती सांगितलेलं आहे बघा. धर्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धर्म. मी काल जे म्हटलं की आपल्या हृदयामध्ये केंद्रस्थानी काय आहे
बुद्ध धम्म संघ आपल्या हृदयस्थानी आहेत. आणि बुद्ध कोण हो? बुद्ध कोण? ज्यांनी सगळ्या तृष्णा नष्ट केल्यात आणि ज्यांनी प्रज्ञा प्राप्त केली, ज्यांनी शील समाधी प्रज्ञेचं अतिशय उच्चतम आचरण केलं आणि ज्याचा जीवन सदाचार आहे. बुद्ध म्हणजे कोण? बुद्ध म्हणजे जो सदाचारी आहे, जो कायेची शुद्धता करतो, जो वाणीची शुद्धता करतो आणि जो मनाची शुद्धता करतो, तो बुद्ध होय. हा त्रिविध सदाचाराचा मार्ग बुद्धाने सांगितला. आणि म्हणून केंद्रस्थानी, इतरांच्या सगळ्या धर्माच्या केंद्रस्थानी ईश्वर आहे. बौद्ध लोकांच्या केंद्रस्थानी ज्या लोकांनी ईश्वराचं केंद्र दिलेलं आहे सगळ्या हृदयामध्ये, बुद्ध धम्मामध्ये ईश्वराचं स्थान कोण घेतलेलं आहे? नीतिमत्तेनं घेतलेलं आहे. इतर सगळ्या धर्मातून ईश्वर बाजूला काढला तर धर्मात काय राहील का हो? ख्रिश्चन धर्मातून येशू ख्रिस्त बाहेर काढला, धर्म राहील का? राहील? नाही राहणार. मोहम्मद पैगंबराला इस्लाम धर्मातून बाजूला काढला, इस्लाम धर्म राहील का? बुद्धाच्या धम्माची ही किमया आहे. बुद्ध म्हणतात, तुम्ही मला अगरबत्ती, मेणबत्ती, फूल, माझी मूर्ती काही करू नका. तुम्ही सदाचारी वागलात तर तुम्ही माझ्याबरोबर कुठे येणार? माझ्या मार्गाला तुम्ही येणार. आणि म्हणून सदाचार हा बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. कायेची 3 शील आपल्याला माहीत आहेत. पानातिपाता विरमणी, हे जे मला 2 हात मिळालेले आहेत, या 2 हाताचा वापर कशाला करायचा हो? म्हणजे सिद्धार्थ अगदी 10 वर्षाचा मुलगा आहे. आपल्या लोकांना किती सोप्या भाषेत सांगावं. पानातिपाता विरमणी म्हणतात. काल परवा आमच्या एक आवाज आला बाहेरून शेजारणीचा, बुद्धाने कुठं सांगितले मटण खाऊ नका म्हणून. मला विचार आला, बुद्धानं कुठं सांगितलं मटण खावा म्हणून? पानातिपाता विरमणे, हे शरीर जे धारण केलेलं आहे, या शरीरातून आपण काय करतो? म्हणजे बुद्धाचा धम्म सदाचाराने युक्त आहे. बुद्धाच्या धम्मातून सदाचार बाहेर काढला तर धम्म काय राहणार नाही. सदाचार हा त्याचा प्राण आहे. पानातिपाता विरमणी, मी ज्या 2 हातांनी कुठलीही हिंसा करणार नाही. तो अब्दुल तिथं कापतो ना हो बकऱ्याला, मी थोडी कापतो. रहीम चाचा कापतो तो तिथे, मी थोडी कापतो. अरे भाऊ, तो कुणासाठी कापतो? कुणासाठी कापतो? स्वतःसाठी कापतो का? तुम्ही खाणारे आहेत म्हणून तो कापतो. लग्नाच्या पार्ट्या होतात, साखरपुडा होतो. बौद्ध समाज सांगतो, मला दुसऱ्याचं काय घेणं देणं नाही. हळदीचा कार्यक्रम होतो, साखरपुड्याचा कार्यक्रम होतो, टिळ्याचा कार्यक्रम होतो, सगळे पाहुणे रावळे आपण सगळ्या गावातून बोलवतो. आणि जेवण काय करायचं? हां, बिर्याणी सांगा. पानातिपाता विरमणी, इकडं आपण मग त्या वधूवरांना बसवतो आणि मग पानातिपाता विरमणी. बौद्ध धर्मामध्ये असं दुहेरी आचरण आपल्याला करता येणार नाही. सिद्धार्थ 10-12 वर्षाचा मुलगा आहे. दोघं देवदत्त आणि ते दोघं खेळायला गेले. देवदत्तानं एका हंसाला बाण मारला, हंस खाली पडला. सिद्धार्थानं उचलला, बाण काढला, त्याला ऊब दिली, त्याला आपलं रेशमी रुमाल बांधला, त्याला जीव आणला त्याच्यामध्ये. देवदत्त धावधाव आला. म्हटलं, जो शिकारी असतो, ज्याने शिकार केलेली असते, त्या शिकारीवर त्याचा अधिकार असतो. क्षत्रिय धर्म सांगतो, ज्याने शिकार केली त्याची ती शिकार. मानवी धर्म सांगतो, ज्या शिकारीला ज्यांनी वाचवलं त्याची ती शिकार. मारणारा श्रेष्ठ का वाचवणारा श्रेष्ठ? आपण जर मटण खाणं सोडून दिलं तर तो मारणारा आहे ना, तो मारणारा लोकांना, त्या जनावरांना मारणार नाही. खाणारे आहेत म्हणून मारणारे आहेत. आपण सिद्धार्थाच्या वंशाचे आहोत, आपण देवदत्ताच्या वंशाचे नाहीत.
देवदत्तानं धम्मामध्ये फूट पाडली, संघामध्ये फूट पाडली आणि मांसाहाराचं समर्थन त्यांनी केलेलं नव्हतं देवदत्तानं. आणि म्हणून आपल्याला विचार करता आला पाहिजे की आपण पानाती पाता हे जे शरीर धारण केलं त्याचा विशुद्धीचा मार्ग त्यांनी सांगितला. शरीर आपल्याला शुद्ध करता आला पाहिजे. पानाती पाता विरमणी, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, हे हा शरीराचा आपला शुद्धीचा मार्ग आहे. सदाचार हा बुद्धाचा पाया आहे, बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. नीती आणि धम्म हे एकरूप आहेत. जसं धर्म आणि कर्मकांड एकरूप आहे तसं नीती आणि धम्म काय एकरूप आहे. ह्याची चर्चा करा. नीती म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, याच्या पद्धतीनं आपण चर्चा करा. आता हे 2 मुद्दे पाहिले आपण. दुसरा जो मुद्दा आहे ज्याला आपण चातुर्वर्ण्य म्हटलं, विषमता. हिंदू धर्माचा चातुर्वर्ण्य विषमता हा मूलभूत त्याचा गाभा आहे किंवा त्याचा प्राण आहे. धम्मामध्ये समता हा अतिशय मोठा काय सांगितलेला आहे. दुसरा मुद्दा बुद्धाने बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या धम्माचं दुसरं स्वरूप कुठलं आहे. आम्ही तेच आहे की चातुर्वर्ण्य किंवा ज्याला विषमता म्हणतो आपण, त्या पद्धतीनं हिंदू धर्माचा तो प्राण आहे आणि बुद्ध धम्माचा प्राण आहे की हे सगळी चातुर्वर्ण्य व्यवस्था नष्ट करणं, समतेचं राज्य प्रदान करणं, धम्म राज्य निर्माण करणं. आणि समता म्हणजे आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या गोष्टीमध्ये विषमता आहे, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे तर हेच आहे, पण हे स्त्री पुरुष जी विषमता आहे, हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना अतिशय मोठं खालच्या स्तराचं स्थान दिलेलं आहे. बुद्ध धर्मामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धानं समता सांगितली, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धानं समतेचा लढा केला की चातुर्वर्ण्य व्यवस्था बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी नष्ट केली. जे अतिशय अस्पृश्य समजले जाणारे माणसं होते किंवा समाज होता, मग त्याच्यामध्ये भंगी सुनीत असेल, अस्पृश्य असेल, सुप्रबुद्ध असेल किंवा सोपाक चांडाल असेल, आम्रपाली गणिका असेल किंवा आपला उपाली नावी असेल किंवा प्रबुद्ध कुणबी असेल, अशा वेगवेगळ्या समाजातले ओबीसी असतील, वैश्य असतील, क्षत्रिय असतील, अस्पृश्य असतील, अशा सगळ्या लोकांना बुद्धांनी काय केलं, समानतेनं आपल्या संघामध्ये दाखल करून घेतलं. बुद्धाच्या धम्मदीक्षेची मोहीम हे टॉपिक जर आपण बाबासाहेबांचं वाचलं तर बुद्धाचे पहिले शिष्य ब्राह्मण झाले. बघा, म्हणजे बुद्धाचं कौशल्य बघा. बुद्धानं पहिला जो उपदेश केला ते ब्राह्मण लोकांना केला, ब्राह्मण त्यांचे शिष्य झाले. दुसरे शिष्य वैश्य झाले. यश नावाचा आणि त्याचे जे 4 मित्र आणि त्याचे जे 50 मित्र आहेत हे सगळे वैश्य होते. 5 ब्राह्मण आणि 50 वैश्य आहेत. त्याच्यानंतर 30 लोक भद्रकालीन लोकांची दीक्षा म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी. हे भद्रकालीन म्हणजे क्षत्रिय लोक आहेत. म्हणजे ब्राह्मणांनी धर्म स्वीकारला, वैश्यांनी धर्म स्वीकारला, क्षत्रियांनी धर्म स्वीकारला आणि त्याच्यानंतर चांडाल असतील, अस्पृश्य असतील, कुणबी असतील, गणिका असतील, या सगळ्या लोकांनी धर्म स्वीकारला. म्हणजे हिंदू धर्माची किंवा त्या काळातली वैदिक धर्माची जी परंपरा सांगते हे सगळे माणसातील भेदाभेद, हे सगळे भेदाभेद नष्ट केल्यानंतर मग शेवटचा जो हिंदू धर्मातला सगळ्यात शेवटचा खालचा जो वर्ग होता, महिलांचा वर्ग होता, भगवान बुद्धांनी त्यांनासुद्धा सांगितलं की स्त्रियांना असं वेगळं पाडून चालता येणार नाही, स्त्रियांनाही धम्मदीक्षा द्या. महाप्रजापती गौतमी बुद्धाची सिद्धार्थाची आई किंवा मावशी आपण ज्याला म्हणतो, तिनं तो लढा उभारला आणि बुद्धाच्या भिक्षुणी संघाची स्थापना केली. आणि म्हणून समाजातले सगळे स्तर असतील, राजे महाराजे असतील किंवा इकडं दासी असतील, सगळ्यांना एका स्थानावर आणलं.
प्रसेनजित राजा असेल, प्रसेनजित राजा ज्या दरोडेखोराच्या नावानं घाबरत होता राजा असून सुद्धा प्रसेनजित असा बसलेला आहे आणि इथं अंगुलीमाल बसलेला आहे. ही जादू आहे का नाही हो? जादू आहे का नाही? ज्याच्या मागं प्रसेनजित राजाचं सगळं सैन्य लागलं होतं, ते सैन्य जिथं पराभूत झालं तिथं बुद्धानं त्या अंगुलीमालाला एका शब्दानं प्रसेनजित राजापुढं उभा केलं. जो पान तोडू शकतो ते पान तू जोडू शकतो का? एका शब्दामध्ये त्याचं परिवर्तन झालं. अरे मी फक्त तोडत आहे, जोडण्याची कला मला माहीत नाही. बुद्धाची जोडण्याची कला आहे, ती आपल्याला शिकता आली पाहिजे. आणि म्हणून समतेचं तत्त्वज्ञान जर आपण अवलंब केला तर आपण माणसांना जोडू शकतो. आणि या दोन मुद्द्यावर चर्चा करा. हिंदू धर्माचे दोन मुद्दे आहेत, चातुर्वर्ण्य आणि कर्मकांड. आणि बौद्ध धर्माचे दोन गुणधर्म त्याच्या विरोधात सांगितले. बौद्ध धम्म म्हणजे नीती म्हणजे धम्म, आणि दुसरा म्हणजे समानता. केवळ स्त्री पुरुषांची समानता नव्हे, तर हे सगळं चातुर्वर्ण्य आहे. चातुर्वर्ण्याबद्दलची याच्याबद्दल चर्चा करा. या ठिकाणी थांबतो. बोलता बोलता वाहत जातो. कधी कधी बोलता बोलता बरंच काही सुचतं, त्याच्याबद्दल मला माफ करा आणि तुमची रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद ब्रह्मचारी सूचीरत्न. जवळपास सव्वा तास आपल्याला त्यांनी बाबासाहेबांचे जो विचार आहे आणि बाबासाहेबांच्या जीवनामधले अनुभव सांगितलेले. मी बघत होतो ते सांगत असताना काही बाबासाहेबांचे भावनिक प्रसंग सांगत असताना ते सुद्धा भावनिक झाले आणि उपस्थित असणारे काही शिबिरार्थी ते सुद्धा भावनिक झाले. त्यांनी त्यांच्या अश्रूंना वाट करून दिली. मी बघत होतो. शेवटी बाबासाहेब आणि त्यांचा विषय कसा तो भावनिक, म्हणजे आपल्याला माहीत आहे की हा जो विषय तसा आहे, विषयाला जी काही स्पष्टता आहे त्यांच्या विचारातून ते आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला कुठं नेऊन ठेवलेलं आहे, सुरुवात त्यांनी छान केली होती. सुरेश भटांचं ते काव्य आहे बघा. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंखन पिंजरे गेले कुठे. माय बापा घे उद्याच्या पाखरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. आपलं अंतःकरण भरून आलेलं होतं आणि हे ओथंबलेलं अंतःकरण त्यांनी या विचारातून व्यक्त केलेलं. जास्त बोलत नाही. पुन्हा आपण त्यांचं त्रिवार टाळ्या वाजून आभार मानूया आणि ग्रुपमध्ये आपण विषय घेऊया. लागलीच आपण आपल्या ग्रुपमध्ये जाणार आहोत आणि चर्चा करणार आहोत.